नमस्कार. जय शिवराय. छत्रपती जय संभाजी शिवराय. महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आपण राजा शंभू छत्रपती हे पुस्तक वाचण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. त्यात आजचं चौथं पुष्प. आणि या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यासोबत जुळलेले आहे राकेश महल्ले. राकेश महल्ले हे शिवभक्त आहेत. सोबतच ऑर्गनायझेशन फॉर कुर्ला या संस्थेच्या माध्यमातून ते मेळघाट सारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये एज्युकेशन अवेअरनेस, त्यानंतर हेल्थ अवेअरनेस अशा बऱ्याचशा गोष्टीचे इथल्या आदिवासी बंधूंना किंवा इथल्या अजून गरीब जनतेला त्याच्याबद्दलची माहिती देतात. त्यांच्यात जनजागृती करतात. विविध प्रकारे मेडिकल कॅम्प घडवतात आणि इथल्या विद्यार्थ्यांना या निसर्गाच्या बद्दलची इत्यंभूत माहिती आणि आणि निसर्गाचा या वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतात त्या सगळ्या करतात. सोबतच मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या यांच्या जयंत्या इथं साजऱ्या होण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. या दुर्गम भागात ते सातत्यानं मागल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंत्या करतात आणि या इथल्या स्थानिक लोकांमध्ये त्याबद्दलची आत्मीयता वाढवतात. अ, विविध क्षेत्रात त्यांचे कार्य आहेत. तर मी राकेश दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या अनुमोदनास सुरुवात करावी. धन्यवाद शिवादादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आज आपण या ठिकाणी भेटतो आहे. वर्ष दुसरे, कारण की मागच्या वर्षी पण म्हणजे पहिलं पर्व होतं त्यामध्ये पण मीच होतो. म्हणजे मी आलो होतो. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. आता पण त्यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. विषय असा आहे, जे शिवादादांनी आता सांगितलं आहे की जे मेळघाटमध्ये आम्ही काम करतोय, हे मेळघाटमध्ये आम्ही वन्यजीव आणि संरक्षण संवर्धनार्थ काम करतोय, मूळतः आदिवासी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याच्या हिशोबाने. पण या ठिकाणी ज्यावेळेस अभाव पाहिला की आपल्या पूर्वजांचा जो मराठ्यांचा इतिहास आहे इथपर्यंत पोहोचला नाही. इतिहास आपल्या रक्तांमध्ये आहे हा आपल्याला माहित आहे, पण लोकांपर्यंत पोहोचणं पण फार गरजेचं होतं. त्यामुळे ज्यावेळेस माझी ओळख शिवादादा, प्रतीकदादा, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्यासोबत जेव्हा झाली, तेव्हा आमच्या मनातला जो इतिहास होता, जो आमच्या हृदयात दबलेला इतिहास होता, तो बाहेर काढण्याचा आम्हाला एक मौका मिळाला. तो स्वराज्य सेवा प्रतिष्ठानमुळेच मिळाला आहे. आणि या सर्व गोष्टीचा आढावा आम्ही काय करतो, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. महाराजांप्रती, धाकट्या महाराजांप्रती जो अभ्यास आहे, पण तो आम्ही बोलून दाखवू शकत नाही. पण थोडाफार त्यांनी आम्हाला आज मान दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि थोडंफार सांगण्याचा एक महत्वाचा विषय तुमच्यासमोर मांडू शकतो. विषय असा आहे की मला वाचन हा विषय दिला आज दादांनी, प्रतीक दादांनी, जेव्हा मला फोन आला. तयारी माझी काहीच नाही, पण जी तयारी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांचीच तयारी आहे असं समजून. कारण की बलिदान मास चालू आहे, बलिदान पर्व आहे. त्या बलिदान मासामध्ये आपल्याला काही ना काही महाराजांचं जे आहे, त्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाचं सार्थक आपल्यापर्यंत पोहोचावं या अनुषंगाने एक वाचन म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. वाचन हे ज्ञानाचे, व्यक्तिमत्व विकासाचे आणि मानसिक सुदृढ प्रभावीचे साधन आहे. वाचाल तर वाचाल ही म्हणत सगळ्यांनाच माहीत आहे. या युक्तीनुसार वाचनामुळे विचारांना नवी दिशा मिळते, शब्दसंग्रह वाढतो आणि कल्पनाशक्ती विकसित होते. हे माणसाला अंतर्मुख करून योग्य अयोग्य समजण्याची क्षमता देते, ज्यामुळे आयुष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत होते. या सगळ्या ज्या गोष्टी असतात वाचनामुळे घडतात. एक साधं उदाहरण सांगतोय. आपल्याकडे 15 मिनिटाचाच वेळ आहे. 15 मिनिटामध्ये मी भरपूर बोलण्याचा प्रयत्न करेल. जेवढं माझ्या मनात आहे ते बोलण्याचा प्रयत्न करेल. मला पण वाचनाचा असा छंद नव्हता. पण अहिल्यानगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख हे मेळघाटला नेहमी येतात. आता ते वयाने थकले असल्यामुळे आता येत नाही. पण त्यांचा आणि माझा जेव्हा संबंध झाला, त्यावेळेस संबंध असा झाला की जेव्हा ते संपर्कात आले, निसर्गाची ओढ असल्यामुळे माझ्याशी त्यांच्याशी जेव्हा संवाद व्हायचा, तर त्यांनी मला बरेचदा अशा गोष्टी सांगितल्या की निसर्ग फार सुंदर आहे, आपल्या पूर्वजांचा इतिहास फार सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास हा राकेश तू वाच. मला वाच जेव्हा त्यांनी म्हटलंय की मला वाच, म्हटलं की मला झोप यायची. वाचन करताना मला अक्षरशः खरंच झोप यायची. पण एका एवढ्या सुंदर लेखकाने, एका आमदाराने, एका मंत्र्याने जेव्हा मला म्हटलं की राकेश तुझ्यामध्ये काही गुण आहे ते तू तू लपलेले आहे, त्याला बाहेर काढ, तू वाचन सुरू कर. ज्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांनी मला वाचनाचा जी आवड आहे, जी छंद आहे, जो जोपासण्यास सांगितलं, तर त्यानंतर मी आपल्या महाराजांचे, आपल्या मराठ्यांचे बरेचसे असे कादंबऱ्या आणि वाचायला लागलो. तेव्हा मला कळलं वाचाल तर वाचाल.
ही खरी गोष्ट आहे. खरंच हे श्रेय मी यशवंतराव गडाख साहेबांनाच देतो. आज आपला छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आपलं हे पर्व सुरू आहे. धर्म म्हणजे काय या सगळ्या गोष्टींवर सगळं जिथं जागतं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवादादा एक छोटस बोलतोय, जर वेळ होत असेल तर मला थांबून द्याल तेवढं प्लीज. हा. ओके. हॅलो. हा. धर्म म्हणजे काय, धर्माची जी व्याख्या आहे, धर्म म्हणजे काय, धर्म कसा असावा, हे आपल्याला जे शिकवलं आहे ते आपल्या धाकट्या महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी. महाराजांना जर वाटलं असतं तर आपल्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना फार सुख भोगता आलं असतं. पण वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी जे जीवन पत्करलं किंवा मृत्यू जी पत्करली, जीवन सोडून दिलं आणि मृत्यू जे पत्करली, त्याबद्दल फार म्हणजे बघा, आता हे तुम्हाला सांगताना माझ्या अंगाला अक्षरशः शहारे उभी झालेले काठी येत आहे. धर्म म्हणजे काय याची एक व्याख्या बघा. राजगडाच्या शांत अंगणात संध्याकाळचा सूर्य मावळतोय आणि जिजाऊ आजींच्या कुशीत लहान शंभू प्रभू साठवतोय. आजी, धर्म म्हणजे काय, सगळे इतक्या त्याबद्दल काय बोलतात? कारण की महाराज जेव्हा राजमाता जिजाऊंपाशी जेव्हा बालावस्थामध्ये राहायचे, छत्रपती शिवाजी महाराज नेहमी प्रवासामध्ये असायचे. वेगवेगळ्या मोहिमा असायच्या, त्या मोहिमांना गाठायनं, मोहिमांवर जाणे, मोहिमांवर त्यांचं महिना 2 महिने वर्ष जायचे. तर त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या संपर्कामध्ये छत्रपती संभाजी महाराज जे घडले, त्यांना राजमातांनी रामायण, महाभारत, शस्त्र शास्त्र या गोष्टींचा इत्थंभूत अभ्यास महाराजांना त्यांनी करून दिलेला आहे. जेव्हा धर्म म्हणजे काय, सगळे इतक्या इतकं त्या धर्माबद्दल का बोलतात, असं जेव्हा जिजामातांना शंभू बाळांनी प्रश्न केला तर जिजाऊ हळूच हसतात, आवाजात त्यांना माय उतरते, बाळा, धर्म म्हणजे नाव नाही, तो माणसाच्या वागण्यातून ओळखला जातो. शंभू थोडा गोंधळला, शंभू बाळ आपले गोंधळले. मग धर्म आपल्याला काय शिकवतो? जिजाऊ सांगतात, जणू इतिहास नव्हे अनुभव बोलतो. धर्म माणसाला माणूस बनवतो, कर्तव्य करुणा आणि मर्यादा शिकवतो. तो सांगतो, तू कोण आहेस आणि कसं जगायचं आहेस हे आपल्याला धर्म शिकवतो. धर्माची ही जी व्याख्या आहे फार सुंदर जिजामातांनी छत्रपती संभाजी महाराजांना सांगितली. तू कोण आहेस आणि कसं जगायचं हे आपल्याला धर्म शिकवतो. शंभू पुन्हा विचारतो, मग समाजात धर्मात एवढं महत्व का देतात? कारण की समाजामध्ये धर्माला एवढं महत्व का देतात? बघा, छोटेसे शंभू बाळ मासाहेब जिजाऊंसोबत जेव्हा संवाद करतात तेव्हा किती सुंदर त्यांचे प्रश्न बघा, किती मिश्किल मिश्किल प्रश्न, विचारात पाडणारे प्रश्न. म्हणजे त्यांना निसर्गाने, एक परमेश्वराने, आई भवानी, आई जगदंबेने त्यांना जी जन्मतः जी शक्ती दिली होती ती परमेश्वर ईश्वरी शक्ती होती. या सगळ्या गोष्टींचा शंभू पुन्हा विचारतो, मग समाजात धर्माचं एवढं महत्व का? जिजाऊंनी नजर दूर जाते, गडांच्या भिंती पलीकडे, कारण बाळा, धर्म म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा, तो विसरलास तर मूळ चुकतात. म्हणजे बघा ना, मासाहेब सांगतात, जर आपण धर्म विसरलो तर आपल्या मुळा सुकून जातात. मुळा सुकून जातात म्हणजे आपले पूर्वजांपासून जे आलेले आपल्या पिढ्यानपिढी आहे त्या नष्ट होतात. म्हणून हा धर्म हा जोपासला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं जे माहिती आहे, ज्या गोष्टी विचारतात, जे प्रश्न विचारले शंभू बाळांनी, मासाहेब जिजाऊ त्यांना सुंदर अशा प्रकारे सांगतात की धर्म म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा, तो विसरलास तर मूळ चुकतात. माणूस जागतो पण ओळख हरवते. माणूस जरी जागा झाला पण ओळख मात्र हरवून जाते. या सगळ्या गोष्टींचा जो सार राहतो त्यामध्ये क्षणभर थांबून शंभू हलक्या आवाजात विचारतो, आजी, मग लोक मग मग लोक इतरांना धर्म बदलायला का प्रवृत्त करतात? बघा, जो आता धर्मांतराचा जो मुद्दा चालू आहे, किती सुंदर. म्हणजे त्यावेळेचीच विचारसरणी बघा, की शंभू बाळ मासाहेबांना म्हणतात, इतरांना धर्म बदलायला का प्रवृत्त करतात? जिजाऊ शांतपणे उत्तर देतात, कसलाही राग नाही, फक्त ठामपणा. कारण ज्यांना स्वतःच्या ओळखीची खोली कळली नसते ते इतरांची ओळख हलवून पाहतात. मजबूत माणसं कधीही दुसऱ्यांची श्रद्धा तोडत नाही. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टीचा सार आहे, मजबूत जे माणसं असतात ते कधीही दुसऱ्यांची श्रद्धा मोडत नाही, श्रद्धांना दुखवत नाही. या सगळ्या गोष्टींचा सार राजमाता जिजाऊ बाळशंभू राजांना सांगतात. जिजाऊ त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात, कारण बाळा, धर्म हा पोशाख नाही जो बदलता येतो. कारण की ज्यावेळेस माणूस आपले जे शरीरातील वस्त्र जेव्हा नेहमी बदलतो, तशा प्रकारचा हा धर्म नाही आहे जो बदलता येईल. या साऱ्या गोष्टीमध्ये धर्म हा पोशाख नाही जो बदलता येतो, तो श्वासासारखा असतो, जिवंत असेपर्यंत सोबत असतो. म्हणून धर्माची जी व्याख्या आहे, कारण की माणूस जेव्हा जगतो, जर आपल्या धर्माला घेऊन जगला तर शेवटच्या श्वासापर्यंत धर्म त्याच्यासोबतच जातो. म्हणून तर आपल्या महाभारतामध्ये पण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम तदाम्यहम सृजाम्यहम या गोष्टीचा जो उल्लेख केलेला आहे श्रीकृष्ण प्रभू महाराजांनी, तोच महाभारत रामायणामध्ये राजमाता जिजाऊंनी शंभू बाळांना, छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं जे ज्ञान आहे ते आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे.
जो श्वासासारखा असतो, जिवंत असेपर्यंत सोबत राहतो. शंभू अलगद विचारतो आणि पुढच्या पिढीला काय सांगायचं, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा शंभू बाळ आई साहेबांसमोर प्रश्न मांडतो, जिजाऊ जिजाऊ मातांचा आवाज थोडा भारावतो. कारण आपण फक्त आयुष्य देतो, पण धर्म देतो संस्कार. कारण जेव्हा आपण जन्माला येतो, आपले आई वडील आपल्याला आयुष्य देतात, पण मात्र धर्मदेवा जेव्हा आपल्याला काही देते, ते देतात ते संस्कार. ज्यांनी धर्माची व्याख्या समजली, तो संस्कारामध्ये रुळला, आणि जो संस्कारामध्ये रुळला, तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज झाला. आणि ज्यांच्याकडे संस्कार असतात, तो कोणाच्याही विरोधात न जाता स्वतःची ओळख जपतो. या सगळ्या गोष्टीचा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. अशा प्रकारचा जो आपला धर्मराजा, जो छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, या अशा गोष्टींमध्ये एक अजरामर व्यक्तिमत्व राहिलेले आहे, ज्याला व्यक्तिमत्व म्हटल्यापेक्षा एक महान थोर असे आपले महामानव ज्या धर्तीवर येऊन गेलेले आहेत, त्यांचा बलिदान मास आपण स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत या ठिकाणी साजरा करतोय. म्हणजे एक छोटस एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण जेव्हा बोलतो, वागतो, जेव्हा अभ्यास करतो, कुठलं वाचन करतो, तर आपल्या महान थोर मानवांनी जे कार्य केलेले आहे त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं राहते. हा जो इतिहास आहे, याला जोपासणे फार गरजेचं आहे. मी एक अबोला माणूस होतो, मला एक अबोला होतो, म्हणजे जसं मी फार कमी बोलायचो, पण निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर माझा जो गुरु आहे हा मेळघाट आहे. मेळघाटने मला शिकवल्या म्हटल्यापेक्षा मला जे सांगताय, निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो, पण निसर्ग आपल्याला काही मागतच नाही. त्याच प्रकारचा आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास हा एवढा आहे की तो कधीच न संपणारा आहे. ही अमर कहाणी अक्षर अक्षर घडली ना, शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पडले ना, या सगळ्या गोष्टींचा साऱ्या मराठा साम्राज्यांमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आपले मराठे फार वीर योद्धे होऊन गेलेले आहे. एक छोटस तुम्हाला, आता मागच्या वर्षीला छावा पिक्चर होऊन गेलेला आहे, त्या छावा पिक्चरची कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये झालेलं एक संभाषण जे कवितेमध्ये रूपांतरित झालेलं आहे, तो संवाद फार सुंदर सुरेख आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश ज्यावेळेस औरंगजेबाच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि त्यांच्यावर अतोनात अत्याचार केला जातो, त्या अत्याचारामध्ये पण आपल्या धर्माला न सोडता, या मृत्यूला न डगमगता, आपल्या शरीरांमध्ये त्यांनी ज्या केलेल्या त्यांच्या पीडा, त्यांच्यावर ज्या दुःख सोसलेले आहे, या दुःखांपासून पण व्यतिरिक्त दूर जातात. त्यानंतर आपला धर्म जोपासतात, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त करतात, पण ते होत नाही. आपल्या धर्मासाठी एकनिष्ठ राहून आपल्या शरीराची छनी छनी जरी झाली तरी चालेल, पण धर्म सोडायचा नाही. आपल्या धर्मासाठी एकनिष्ठ राहायचं. आपल्या आबासाहेबांना आपण काय उत्तर देऊ, आपल्या प्रजांना, आपल्या मराठ्यांना काय उत्तर देऊ, आपल्या हिंदवी स्वराज्यांना काय उत्तर देऊ, या जेव्हा तो संभाषण होते, त्या संभाषणाचा एक छोटासा मजकूर तुमच्या समोर सादर करतो. त्यानंतर माझं जे अनुमोदक आहे ते मी समाप्त करतोय. संभाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, फार सुंदर आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गया जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना है कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, कल सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे, जा रहे हैं आपके शत्रुओं पे चोट लगने। हमने कहा था हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो, कभी तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई महाराज, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदम्बा, वो छत्रपति वो सहचर संभा, वो छत्रपति वो सहचर संभा। बोल छत्रपति संभाजी महाराज की जय। जय. शिवा दादा, हा, जय शिव. जय शिवराय. माझे 15 मिनिटं झालेले आहे असं मला असं वाटते. ओके. प्रथमेश, आपल्याजवळ आहे ना हे सत्र संपाला? वाचन चालू करू? हा, कर ना मी सांगतो संपताना. हा, ठीक आहे. धन्यवाद राकेश दादा. खरं तर आता प्रतीक सरांचं जरा बाहेर असल्यामुळं आज त्यांच्याकडून वाचन होऊ शकणार नाही, तर ती जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. थोडा एक प्रयत्न करतो चांगल्यात चांगला वाचण्याचा. आतापर्यंत आपलं हे जे पुष्प चौथं आहे, तर याच्या अगोदर आपण महाराजांचे लहानपण, छत्रपती संभाजी महाराजांची आग्रा भेट, तिथं आलेल्या महाराजांना अनुभव, थोरल्या राजांचा मृत्यू आणि त्यानंतर धाकट्या महाराजांनी केलेला संघर्ष एवढ्यापर्यंत बघितलं होतं. आता आपण प्रकरण 8 बघूया, उसळला मोगरपूर.
रायगडावर राज्य सिंहासनासाठी शंभूराजे आणि मंत्रिमंडळ यांच्यात धुसफूस सुरू होती. त्याचवेळी उत्तर भारतात शहाजादा अकबराच्या आणि राठोडांच्या उठावामुळे हादरून गेला होता. औरंगजेबाचं तख्त धोक्यात आलं होतं. निमित्त झालं जसवंत सिंहाच्या मृत्यूचं. महाराजा जसवंत सिंग मारवाडचा राजा, उत्तर भारतातील शाही चाकरामधील राजपूत सरदारामधील सर्वश्रेष्ठ सरदार. औरंगजेब औरंगजेब राजपुतानांच्या बळाला खूप घाबरत असे. अवघे राजपूत एक झाले तर दिल्लीच्या सिंहासनाला केव्हाही धोका उत्पन्न होऊ शकत होता. विशेषतः मारवाड आणि उदयपूर ही राज्य फार धोक्याची होती. या दोन राज्यामध्ये अरवली पर्वताची रांग पसरली आहे. ही दोन राज्ये एक होणे औरंगजेबाला फार महाग पडणारे ठरू शकत होते आणि नेमकी तीच शक्यता आता उत्पन्न झाली होती. विकृत धर्मांतरेच्या आहारी गेलेल्या औरंगजेबानं जीवघेणा जिझिया कर लादून हिंदू प्रजेला भयानक पीडा द्यायला सुरुवात केली होती. मुस्लिमीकरणही वेगात सुरू होतं. औरंगजेबाच्या या धोरणाला मारवाड उदयपूर राज्यामधून कडवा विरोध होऊ लागला. अशा स्थितीत दोन राज्य एक होऊ नयेत यासाठी औरंगजेब सतत प्रयत्नशील होता. औरंगजेबाच्या सुदैवाने दिनांक 10 डिसेंबर 1678 रोजी जसवंत सिंह खैबर खिंडीत पेशावर जवळील जामरूद येथे मृत्यू पावला. मृत्यूसमयी त्याच्या दोन्ही राण्या आणि प्रमुख मुत्सद्दी त्याच भागात होते. मृत्यूसमयी जसवंत सिंह निपुत्रिक होता, पण त्याच्या दोन्ही राण्या गरोदर होत्या. निपुत्रिक राजाच्या मृत्यूनंतर त्याच राज्य खालसा करण्याची मुघली रीत होती. औरंगजेबानं या संधीचा फायदा घेऊन मारवाडचं राज्य गिळंकृत करायचं ठरविलं. जसवंतसिंहाच्या गरोदर राण्या प्रसूत होण्यापूर्वीच त्वरा करून बादशाह स्वतः प्रचंड सैन्य घेऊन दिनांक 9 जानेवारी 1679 रोजी अजमेरला आला. त्याची प्रचंड फौज मारवाडात घुसली. मुख्य लोक काबूलकडे असल्यामुळे राठोड फारसा प्रतिकार करता आला नाही. अशा स्थितीत 32 लक्ष रुपये नजराना घेऊन औरंगजेबानं जोधपूरची गादी इंद्रसिंह राठोडला दिली. आपलं बाहुल त्यानं तिथं स्थापन केलं. तिकडे काबूलकडे राठोडांना हे वृत्त समजताच ते संतापून पेटून उठले. त्यांचा नेता होता दुर्गादास राठोड. त्यानं विवेकानं पावलं उचलली. प्रथम जसवंत सिंहाच्या गरोदर राण्यांना घेऊन तो लाहोरला आला. इसवी सन 1679 फेब्रुवारी महिन्यात दोन्ही राण्या प्रसूत होण्या झाल्या. दोघींनाही पुत्ररत्न प्राप्त झाले. पहिला अजितसिंह, दुसरा रणथंबन. काही आठवड्यातच रणथंबन मृत्यू पावला. अजितसिंह मात्र जगला. इसवी सन 1679 जूनच्या अखेरीस राण्यांसह अजितसिंहाला घेऊन दुर्गादास दिल्लीला आला. कायदेशीर वारसा हक्कानुसार जोधपूरच्या गादीवर अजितसिंहाला स्थापन करण्याची त्यानं औरंगजेबाकडे शांततेत मागणी केली. औरंगजेबाचं तत्पूर्वीच ही गादी गिळंकृत केली होती. सहजासहजी दुर्गादासाचं म्हणणं मान्य करणं शक्यच नव्हतं. म्हणून त्यानं दुर्गादासापुढे दोन पर्याय ठेवले. एकतर अजितसिंह सज्ञान होईपर्यंत त्याच्या आईसह त्यानं शाही अंतपुरात राहावं आणि वयात आला म्हणजे मोगली मनसबदारी स्वीकारून त्यानं जोधपूरची गादी सांभाळावी. आजची गादी पाहिजे असेल तर आधी इस्लामाचा स्वीकार करावा, म्हणजे विचार करता येईल. दुर्गादासानं बादशहाचे दोन्ही पर्याय ठोकरून लावले. अजितसिंह आणि त्याच्या माता यावेळी शाही राजवाड्यात होत्या. राठोडाचा संघर्षाचा इरादा औरंगजेबाच्या लक्षात आला. दिनांक 15 जुलै 1679 रोजी बादशहानं जसवंतसिंहाच्या राण्या आणि अजितसिंहाला पकडून नूरगडच्या किल्ल्यात डांबून ठेवण्यासाठी दिल्लीच्या फौजदाराला सैन्यासह रवाना केलं. दुर्गादासही जिद्दीला पेटला होता. जीवावर उदार झालेला राठोड त्याच्या पाठीशी होते. या शूर राठोडांच्या दुर्गादासानं 3 तुकड्या केल्या. पहिली 100 राठोडांची तुकडी रघुनाथ भईच्या स्वाधीन केली. त्यानं राजवाड्याच्या एका बाजूला हल्ला करून मोगलांची कापाकापी सुरू करायची आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन अजितसिंहाला तसंच पुरुषाचा पोशाख केलेल्या जसवंतसिंहाच्या राण्यांना घेऊन दुर्गादासानं निसटून जायचं अशी योजना ठरली. दुसरी तुकडी रणछोडदास बोधाच्या स्वाधीन केली. त्यानं मोगली पाठलाग मोडून काढायचं ठरलं. तिसरी तुकडी दुर्गादास सोबत राहणार होती. राण्यांना आणि राजपुत्राला घेऊन तो मारवाडला जाणार होता. योजना पक्की ठरली. राण्यांना निरोप केला. ठरल्याप्रमाणे मोगल सैनिक राजवाड्याजवळ आले आणि अकस्मात रघुनाथ भई 100 राठोडसह त्यांच्यावर तुटून पडला. पूर्वसंकेतनुसार दुर्गादास राण्यांसह व अजितसिंहासह निसटून गेला. 1.5 तासापावते रघुनाथ भई निकराची लढाई देऊन मोगली सैन्याला खिळून ठेवलं. दिल्ली शहरात रक्ताचे सडे पडले. अखेर रघुनाथ भाई मारला गेला,
पण तोवर दुर्गादास 9 मैल दूर निघून गेला होता. मोगली पाठलाग सुरू झाला. आता रणछोडदास बोधा समोर आला. गनिमी काव्यानं त्यानं संध्याकाळपर्यंत मोगलांना सळो पळो करून सोडलं. मोगल पार थकून गेले. हताश होऊन अखेर तो माघारी फिरले. दुर्गादास अजित सिंहासह मारवाडा पोहोचला. दिनांक 23 जुलै 1679 ला. मारवाडात त्यांचा प्रचंड स्वागत झालं. राठोडांच्या स्वातंत्र्याचा तो स्मृतिकेंद्र बनला. औरंगजेब धास्तावला. त्यानं एक गवळ्याचं पोर अंतपुरात वाढून तोच अजित सिंह आहे असं जाहीर केलं. पण राठोडांनी त्यावर मुळीच विश्वास ठेवला नाही. मारवाड विलक्षण पेटला. स्वातंत्र्यासाठी तिथे आता जनयुद्ध पेटलं. जनतेचा क्षोभ शांत करण्यासाठी औरंगजेबानं आपण तापलेल्या इंद्रसिंहाला राज्य करण्यास नालायक म्हणून पदच्युत केलं. पण त्याचाही परिणाम झाला नाही. वनवा पेटतच चालला. अखेर तो विझवण्यासाठी लक्षवेधी फौज घेऊन खासा औरंगजेब राजस्थानात उतरला. अवघा राजस्थान प्रचंड रणभूमी झाली आणि औरंगजेबाला त्याची भीती वाटत होती. तेच घडलं. अजित सिंहाची आई चित्तोडच्या राजसिंहाची कन्या होती. आपल्या मुलीवर व नातवावर प्राणांकित संकट आलेले पाहून तो त्याच्या रक्षणार्थ धावून आला. मारवाड आणि उदयपूर एक झाले. अरवलीच्या आश्रयानं राजपूत आता मोगलांची निर्णायक झुंज देऊ लागले. दुर्गादास राठोड अतिशय कर्तबगार होता. सर्व राजपूत एक झाल्यावर त्यानं शहाजादा अकबराशी बोलणी सुरू करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याचं वचन दिलं आणि औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर फुटला. बापाच्या धर्मांतेचा जाहीर निषेध करून त्यानं स्वतःचं राजपद घोषित केलं. एवढंच करून तो थांबला नाही. दिनांक 1 जानेवारी 1681 मध्ये राज्याभिषेक करून घेऊन दिनांक 2 जानेवारीला औरंगजेबाला कैद करण्यासाठी तो दुर्गादासासह अजमेरच्या रोखानं पुढे सरकला. अवघा हिंदुस्थान डोळ्यात तेल घालून शहाजादा अकबराच्या हालचालीकडे पाहत होता. औरंगजेबाची तर पाचावर धारण बसली होती. कारण यावेळी त्याच्या छावणीत फारच थोडे लोक होते. त्यातूनच बहुसंख्य वजीर व सेनाधिकारी आतून अकबराची संधान राखून होते. अकबरानं त्वरा करून औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याची तेवढी आवश्यकता होती. आणि नेमकं इथंच बिघडलं. दुर्गादास वारंवार आग्रह करीत असतानाही शहजाद्यांना 120 मैलाचं अंतर कापण्यात 15 दिवस लावले. तेवढ्या वेळात औरंगजेबानं त्वरेत हालचाल करून शहाजादा आझमला अजमेरला बोलावून घेतलं. भरपूर सैन्यही गोळा केले आणि तो अकबराची वाट पाहू लागला. अकबराची छावणी अजमेरजवळ पडली. 60-70 हजार कडवे राजपूत त्यांची पाठ राखण करीत होते. मोगल सरदारही आतून संधान बांधत होते. पण एका रात्रीतून बंदुकीची एकही गोळी खर्च न करता औरंगजेबाने धूर्ततेने शहाजादाचा पराभव करून दाखविला. तहतूर खान हा अकबराचा मुख्य वजीर. त्याची बायको मुले औरंगजेबाच्या छावणीत होती. त्याला ठार मारण्याची धमकी देऊन बादशहानं तहकर खानला भेटीला बोलावलं. तो येताच त्याचा मुर्दा पाडला. त्याच वेळी अकबराच्या नावे बनावटपत्र पाठवून काफिर राजपुतांना मारण्याची उत्तम सापळा रचल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. उद्या सकाळी एकीकडून तू व दुसरीकडून मी मिळून राजपुताचा सहज राजपूत औरंगजेबाच्या धूर्त डावाला बळी पडले व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुपचूप पळून गेले. शहाजादा अकबर आपल्या छावणीत निश्चितपणे झोपला होता. त्याला किंवा दुर्गादासला या बनावाची कल्पनाच नव्हती. पहाटे उठून पाहतो तो फक्त दुर्गादास राठोड आणि त्याचे 300 ते 400 एकनिष्ठ राजपूत एवढेच तळावर शिल्लक उरले होते. नाईलाजास्तव अकबराला पळून जाणं भाग पडलं. दुर्गादासासह आता तो रानोरान भटकू लागला. राजपूत त्याच्याकडे संशयानं पाहत होते आणि आता औरंगजेबानं शहजाद्याचा पाठलाग सुरू केला. एकनिष्ठ दुर्गादाससह जीव वाचवित अकबर इतस्ततः पळू लागला. राजस्थान राहणं धोक्याचं होतं. पंजाबच्या वाटाही औरंगजेबानं रोखून धरल्या होत्या. दुर्गादासाच्या सल्ल्यावरून अकबर अखेर दक्षिणेकडे वळला. आता फक्त एकाच आश्रयस्थानाची आशा होती, ती म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या हिंदवी स्वराज्याची. हिंदवी स्वराज्यात आश्रय घेऊन मराठे, राजपूत आणि फितूर होऊ शकणारे मोगल यांच्या बळावर दिल्लीचे तख्त मिळवता येईल असा विश्वास दुर्गादासाला आणि अकबराला वाटत होता. दिनांक 9 मे 1681 रोजी अकबरानं नर्मदा ओलांडली. दिनांक 11 मे रोजी शंभूराजांना त्यानं पहिलं पत्र धाडलं. त्या पत्रात लिहिलं होतं की
तुमचे शौर्य आणि मुदमकी लक्षात घेऊन मी इकडे निघून येण्याचं ठरविलं. परमेश्वर कृपेने जमादिलावर महिन्याच्या 1 तारखेस मी महेश्वर येथे नर्मदा नदी सुखरूपपणे ओलांडली. दुर्गादास राठोडही माझ्यासोबत आहे. माझ्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. परमेश्वर कृपेने मला राज्य प्राप्त झाले तर नाव माझे आणि राज्य तुमचे असे राहील. आलमगीर हा तुमचा व माझा शत्रू आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण दोघेही मिळून आपले उद्दिष्ट साध्य होईल असे करण्याचा निश्चय करू. अकबराचा आश्रय मागणार पत्र शंभूराजाकडे आलं, पण खात्री पटल्याशिवाय एकदम पाठिंबा देणं उचित ठरणार नसतं. औरंगजेबाच्या हालचालीचा अभ्यासनही महत्वाचं होतं. शंभूराजांनी म्हणून त्या पत्राला काहीच उत्तर दिलं नाही. अकबराला मात्र घाई झालेली होती, म्हणून दिनांक 20 मे रोजी लगेच दुसरे पत्र शंभूराजांना पाठविलं. त्यात त्यानं लिहिलं, हिंदुस्थानातील त्या राजश्रेष्ठाने या माझ्या पत्रास लिहिल्याप्रमाणे वागावे, म्हणजे जगात त्याला सुलौकिक होईल. यापूर्वी मी तुम्हाला एक पत्र पाठविले होते, ते बहुतेक मिळाले नसावे, नाहीतर तुम्ही त्याचे उत्तर पाठविले असते. आता मी येऊन पोहोचेपर्यंत तुम्ही पत्र पाठवण्यास कसूर करू नये. त्या एकनिष्ठ राजाची वार्ता ऐकण्यासाठी मला दीर्घकाळापासून उत्कंठा लागली आहे. भेटीची आतुरता आहे. शंभूराजासमोर अकस्मात फार मोठा प्रश्न उभा राहिला होता. शहाजादा अकबराला आश्रय देणं याचा अर्थ सरळ सरळ औरंगजेबाला आव्हान देणं हाच होता. तर आश्रय नाकारणं याचा अर्थ दिल्लीत तख्त आपल्या प्रभावाखाली आणण्याची भविष्यातील संधी गमावणं असा झाला असता. अखेरीस आल्या संधीचा फायदा करून घेण्याचा शंभूराजांनी निश्चय केला. शहजादा अकबराला त्यांनी निर्भयपणे आश्रय दिला. त्यानुसार बालगान, नाशिक, त्र्यंबके मार्गे अकबर कोकणात उतरला. शंभूराजाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करून दिनांक 1 जून 1681 रोजी त्याला सन्मानपूर्वक पालीला नेलं. अकबरासोबत यावेळी फक्त 400 स्वार आणि बहुंशी राजपूत आणि घोडे मुसलमान असलेली पायदळची छोटी तुकडी होती. वाहतुकीचे 250 उंटही सोबत होते. शंभूराजांनी 3,300 पायदळ त्यांच्या रक्षणासाठी पालीला ठेवले. आजूबाजूच्या मुलखातील सुभेदार पाचशा अकबराच्या भेटीला हजर झाले. खाशा शंभूराजांनी आपले प्रतिनिधी म्हणून हिरोजी फर्जन व नेताजी पालकर यांना नजराणा देऊन अकबराकडे पाठवलं. पालीगडच्या पायथ्याशी शहाजादा अकबराचं पाचशहापूर वसलेलं होतं. पेढ्यांना साकारलेल्या एका घरात शहाजाद्याची व्यवस्था केली होती. घराभोवती कापडाचे पडदे व छत लावले होते. बसवायास सतरंजी होती. कोकणी थाटाच्या घरासमोर अकबर उघड्यावरच आपला दरबार थाटून बसे. त्याचा विश्वासू सल्लागार दुर्गादास राठोड हाही नेहमी त्याच्याजवळ असे. अकबराला शंभूराजांच्या भेटीची उत्सुकता लागून राहिली, पण त्याची अजून मनाची तयारी होत नव्हती. किती झालं तरी शहजादा अकबर कुटील कारस्थानी औरंगजेबाचाच मुलगा होता. त्याच्या अंतर्मनात नेमकं काय दडलेलं आहे हे कळल्याशिवाय भेटणं योग्य ठरलं नसतं. या बाबतीत समर्थ रामदासांचा सल्ला घेणं शंभूराजांना इष्ट वाटलं. त्यासाठी ते समर्थ दर्शनासाठी सज्जनगडावर आले. अकबराच्या आगमनावर भाष्य करताना समर्थ म्हणाले, उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन झाले म्हणून ऐकले. आता काय आला? परंतु या उपरीही हे प्रांतीचे लोक अनुकूल करून घेतील, तरी उभयता योग्य कार्यसिद्धीच आहे. परंतु त्वरा पाहिजे. समर्थाच्या या भाष्यामुळे शंभूराजांना बरीच धीर आला. समर्थ दर्शन घेऊन शंभूराजे रायगडावर परतले आणि अकबर प्रांजळ मनानेच आपल्याकडे आल्याची खात्री पटवण्याचा एक प्रसंग घडला. अकबर स्वराज्यात आल्या आल्यात एक अभद्र घटना घडली. अनाजी पंताच्या गटाने पुन्हा उचल खाऊन शंभूराजांना ठार मारण्यासाठी एक कट रचला. त्यास सहाय्य करण्यासाठी अकबराकडे एक गुप्त पत्र पाठविले. असे सहकार्य दिल्यास स्वराज्याचा थोडा भाग राजारामाकडे ठेवून बराचसा भाग अकबराला देण्याची तयारी दर्शवली होती. पण दुर्गादासाच्या सल्ल्यावरून अकबरानं हे पत्र सरळ शंभूराजांकडे रवाना केलं. शंभूराजे वेळीच सावध झाले. या कटांचे सूत्रधार असलेल्या अण्णाजीपंत, हिरोजी फर्जन, बाळाजी आवजी, सोयराबाई साहेब अशा सर्वांना पकडण्यात आलं. सोयरा साहेबांना कैदेत टाकून उर्वरित तिघांना ठार मारलं. ही गोष्ट आहे ऑगस्ट 1681. या घटनेमुळे शंभूराजांना अकबराबद्दल वाटणारा संशय दूर झाला. आता ते स्वतः अकबराला भेटण्यासाठी पालीला आले. कार्तिक शुद्ध त्रयोदशी रविवार दिनांक 13 नोव्हेंबर
1681 रोजी उभयंताची भेट पाचशहापूर येथे झाली. या भेटीला राजकीय दृष्ट्या फार महत्व होतं, कारण आश्रय देणं वेगळं आणि प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देणं वेगळं होतं. शंभूराजांनी निसंदिग्धपणे अकबराला पाचशा म्हणून पाठिंबा दिला आणि मान्यताही दिली आणि औरंगजेब धास्तावला. त्या दिवशी शंभूराजे अकबराला भेटले. नेमक्या त्याच दिवशी औरंगजेब बऱ्हाणपूरला येऊन पोहोचला होता. शहाजाद्याच्या बंडखोरीचा शंभूराजांच्या अधिकृत पाठिंब्यामुळे निश्चितच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. शंभूराजांचं अनुकरण करून जर इतरांनी अकबराला सक्रिय पाठिंबा दिला, आपला सर्वनाश अटळ आहे हे जाणणे इतपत औरंगजेब निश्चितच मुत्सद्दी होता. अशा स्थितीत तातडीनं दक्षिणेकडे कूच करून शंभूराजांसह अकबराला बुडविणं एवढाच एकच पर्याय त्याच्यासमोर होता. तोच त्याने निवडला. आणि आता लक्षावधी फौजफाटा असलेला मोगली पूर चहुअंगानी स्वराज्यावर उसळला. शहाजादा आजम, शहाजादा मुअज्जम, शहाबुद्दीन फिरोजजंग, बहादूर खान कोलखास, रणमस्त खान, हसन अली खान याच्यासारख्या मातब्बर सेनापतीसह जंजिरेकर सिद्दी पोर्तुगीज हेही औरंगजेबाच्या इशाऱ्यावरून स्वराज्यावर तुटून पडले. सर्वात विशेष महत्वाची बाब म्हणजे स्वतः औरंगजेब या जीवन मरणाच्या संघर्षातून नेतृत्व करणार होता. आशिया खंडातील सर्वश्रेष्ठ साम्राज्य म्हणून ओळखले जाणारे मोगल साम्राज्य फक्त 25,000 चौरस मैल क्षेत्रफळ असलेल्या स्वराज्याचा ग्रास मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी उभं ठाकलं होतं. यावेळी शंभूराजांचं वय होतं फक्त 24 वर्ष. शहाजादा अकबर होता पावणे 24 वर्षाचा, तर औरंगजेबाचं वय होतं 63 वर्ष. एवढं मोठं संकट शिवछत्रपतीवर कधी आलेलं नव्हतं. त्यानंतर प्रकरण 9, शिवरायास आठवावे. प्रथमेश आहे ना आपल्याकडे वेळ? 5 मिनिट आपल्याजवळ. काय लिंक करायची काय दुसरी चालू, म्हणजे कंटिन्यू होईल मग ते. ठीक आहे, काय ठीक 6 पेज आहेत. ठीक आहे. सगळ्यांना ही लिंक आल्यानंतर दुसरी लिंक येईल, त्या लिंकला जॉईन करावं. प्रकरण 9, शिवराजास आठवावे. शंभूराजांचा उद्ध्वस्त करण्याचा नियतीनं जणू चंगच बांधला होता. एकाच वेळी 2 आठवड्यावर त्यांना झुंजावं लागत होतं. एकीकडे स्वकीयांशी तर दुसरीकडे औरंगजेबाशी. शत्रूंशी झुंजताना त्यांना जखमा औषधांना शत्रूशी झुंजताना होणाऱ्या जखमा औषधांना बरा होऊन शकत होत्या, पण स्वकीयांच्या जखमेचे व्रण मनावरून पुसून टाकता येत नव्हते. त्या वेदना आयुष्यभर सोबत बाळगणं भाग होतं. वास्तविक राजावर आल्या वास्तविक राजावर आल्यानंतर मागचं सगळंच विसरून शंभूराजे समुदातपणे वागू लागले होते. सोयराबाई साहेबांचं सांत्वन करून कटू विषय विसरून जाण्याचं आवाहन त्यांनी सर्वांनाच केलं होतं. सोयराबाई साहेब तशा निर्मळ मनाच्या होत्या. जिजाऊ साहेब अस्तित्वावर त्यांनी शंभूराजावर सख्ख्या आईप्रमाणे प्रेम केलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी स्वराज्याच्या भावी वारस म्हणून शंभूराजांना आनंदात मान्यता दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना सख्खे पुत्र राजाराम 4 वर्षाचा झाला होता, पण त्याच्यासाठी त्या रुसून बसल्या नव्हत्या. पुढे पुत्रहिताचा विचार त्यांच्या मनात येणंही कुणाला अस्वाभाविक वाटण्यासारखं नव्हतं. पण पुत्रहिताचा विचार करताना एखाद्याच्या दुष्ट सल्ल्यावरून शंभूराजांच्या जीवावर उठणं कसं समर्थहीन ठरणार? सोयराबाई साहेबांचं चुकलं ते इथंच. प्रत्येक आणि लष्करानं छत्रपती म्हणून शंभूराजांचा पुरस्कार केल्यानंतर मागत विसरून त्यांनी आपल्या या सावत्र पुत्रावर पूर्ववत माया करायला हवी होती. त्यावेळी तर त्यांची जास्त आवश्यकता होती, कारण जिजाऊ साहेबांनंतर महाराजही निघून गेले होते. वडिलांची जबाबदारी सोयराबाई साहेबावर पडली होती. त्यातच औरंगजेबासारखा शत्रू दारात उभा होता. 24 वर्षाच्या तरुण संभाजीराजांना घरात भक्कम आधाराची नितांत गरज होती. अशा वेळी शंभूराजांना मातृप्रेमानं जिंकून राजारामाची चिंता मिटविता आली असती. पण शंभूराजे जुनं विसरून राजारामांना प्रेमानं वागवीत असूनही सोयराबाई साहेबांनी तेवढं मनात मोठेपण दाखविलं नाही. उलट या अनाजी पंताच्या पाठीशी प्रत्यक्ष
प्रत्यक्षरित्या उभ्या राहिल्या. शंभूराजांची सोयराबाई साहेबांविषयी काय धारणा होती हे त्यांनी बाकऱ्यांना दिलेल्या दानपत्रावरून स्पष्ट होते. निळ्या पिवळ्या पार्श्वभूमीत असलेल्या स्फटिकाप्रमाणे जिचं हृदय स्वच्छ व सौजन्ययुक्त आहे, पण सुरू झालेल्या प्रबल वैरात प्रविष्ट झालेल्या दुष्ट मंत्र्याच्या ज्येष्ठ पुत्राला राज्यदान करू नये या सल्ल्यामुळे तिचं हृदय कलुषित झालेलं आहे, अशा शब्दात त्यांनी सोयराबाई साहेबांचं वर्णन केलेलं आहे. शंभूराजे सोयराबाई साहेबांना कटांच्या सूत्रधार कधीच समजत नव्हते, पण त्या कटाच्या पुरस्कर्त्या होत्या हेही दुर्लक्ष चालण्यासारखं नव्हतं. जर त्या कणखरपणे वागल्या तर शंभूराजांच्या जीवावर उठण्याची हिंमत अनाजीपंतांना किंवा अन्य कुणालाही होणं शक्य झालं नसतं. पण दुर्दैवानं नेमकं विपरीत घडलं. स्वरूप त्यांना कैदेत पडावं लागलं. कैदेत असतानाच विषप्राशन करून त्यांनी आपले आयुष्य संपवून टाकलं. मुळात निरागस असलेल्या जीवनाशी अशी शोकांतिका झाली. सुदैवानं येसूबाई साहेब अतिशय समजूतदार निघाल्या. कोवळ्या वयातच त्यांना लक्षणीय प्रौढत्व आलं होतं. त्यावेळी त्यांचं वय फार तर 18-20 वर्षाचं असेल. त्यातून त्यांनाही काही कमी मनस्ताप भोगावा लागला नव्हता. सन 1678च्या ऑक्टोबरात शंभूराजे त्यांना सोडून महाराजांच्या आज्ञेवरून सज्जनगडावर गेले. त्यावेळी त्या गरोदर होत्या. सज्जनगडावरून शंभूराजे परस्पर दिलेरखानाकडे निघून गेले दिनांक 13 डिसेंबर 1678 ला. त्यानंतर फक्त 1.5 महिन्याच्या अवधीत येसूबाई साहेब प्रसूत झाल्या. ती तारीख होती बुधवार दिनांक 29 जानेवारी 1679. त्यांना भवानीबाई ही कन्या झाली. या पहिल्या अपत्याचं कौतुक करायला सासरचं कुणीच आलं नव्हतं. पतीला तर दीर्घवियोग घडलेला होता. शंभूराजे राजपद धारण करून 1680च्या जूनमध्ये रायगडावर आले. त्यावेळी त्यांनी राणीसाहेबांना गडावर बोलावून घेतलं. 20 महिन्याच्या विरहानंतर पती पत्नी प्रथम भेटत होते. आपल्या पहिल्या लेकीचं मुखावलोकन शंभूराजांनी यावेळी पहिल्यांदा केलं. ती 1.5 वर्षाची झाली असताना. पण हे सारं विसरून जाऊन त्या निर्मळ मनानं वागू लागल्या. त्यांच्या वागण्यात कुठेही कटुतेची भावना दिसलेली नाही. सोयराबाई साहेबांचं दुःखद अंत झाल्यावर 11 वर्षाच्या रामराजांचा सांभाळ येसूबाई साहेबांनीच केलेला आहे. रामराजाचं आपल्या या वहिनी साहेबांवर जीवापाड प्रेम होतं. कटानंतर बाळाजी आवजी मारले गेले. येसूबाई साहेबांना अतिशय वाईट वाटलं. पतीची आगतिकता लक्षात घेऊनही त्यांनी सौम्य शब्दात निषेध व्यक्त करताना म्हटलं, बाळाजी प्रभू मारले हे उचित न केले. बहुधा दिवसाचे आणि इतवारी व पोक्त लहानाचे सांगण्यावर हे गोष्ट कशी केली. शंभूराजे प्रांजळपणे उत्तरले, आमच्याही मनात ही गोष्ट नव्हती, परंतु बाळाजींचे 2 लहान पुत्र खंडोजी आणि निळोजी येसूबाई साहेबांनी आपल्या महालात वाढविले. त्यांचा पूर्ववत सांभाळ करून खंडोबल्लाळला पुन्हा स्वराज्याची चिटणीशी त्यांनी शंभूराजांना द्यायला लावली आणि शंभूराजांनी दिलीही. शंभूराजे येसूबाई साहेबांवर विसंबूत असत. आपली मुद्रा शिक्का त्यांनी राणीसाहेबांकडे सुपूर्द केला होता. राणीसाहेबांना स्वतंत्र मर्यादा म्हणजेच मोर्तब करून दिली होती. ती अशी होती, ती सखीराज्ञी जयती. घरात येसूबाई साहेबांचा भक्कम आधार लाभला असला तरी बाहेर जुन्या मुत्सद्द्यांची मनापासून साथ लाभली नाही. ज्यांच्यावर विश्वासानं मान टाकावी तेच मान कापायला निघाले होते. वास्तविक अनाजीपंताचा गुन्हा माफ करून शंभूराजांनी गादीवर येताच त्यांना मुक्त केलं. एवढंच नाही तर स्वराज्याचं अमात्यपद दिलं. पण अनाजीपंत जुनं वय विसरले नाहीत. त्यापायीच त्यांचा अंत घडून आला. हिरोजी फर्जंद बाळाजी यांनाही त्यांच्या पायीच मरावं लागलं. या सर्वांचा बळी घेऊन कट उधळला गेला तरी कुणालाच आनंद वाटला नव्हता. उलट मने सुन्न होत होती. सज्जनगडावर समर्थही तसेच सुन्न झाले होते. अनुभवाचं उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्या या दृष्ट्या प्रत्यक्षात केवढं विपरीत पाहावं लागलं होतं. औरंगजेबासारखा शत्रू सीमेवर आला असताना इथे गृहकलह माजावा, परस्परामध्ये दुरावा माजावा, हेवे दावे तेवढे तीव्र व्हावे की त्यातून जीव घेण्यास संघर्षापर्यंत मजल जावी.
समर्थांचं अंतःकरण हे पाहून तीर तुटलं होतं. अशा वेळी कोण चूक कोण बरोबर या वादापेक्षा ज्यांच्यावर दायित्व आहे त्यालाच उत्तेजित न होता वेग जागा ठेवून कार्य साधायचं असतं हे निस्पृहपणे सांगायची आवश्यकता होती. ती प्रकर्षाने जाणवली म्हणून समर्थांनी व्यथित अंतःकरणानं शंभूराजांना एक ओवीबद्ध पत्र लिहिलं. वेदमूर्ती दिवाकर भट ते घेऊन शंभूराजाकडे आले होते. समर्थांचा लखोटा मस्तकी लावून शंभूराजांनी उघडला. पत्रावरून त्यांची नजर धावू लागली. ते पत्र असं होतं: अखंड सावधान असावे, दुर्चित्त कदापि नसावे, तज जीव करीत बैसावे एकांत स्थळी. काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता पारावी लागावी अंतर्मार्गी. मागील मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती घ्यावे, चुकी करून सोडावे कामाकडे. पाटातील तुंब निघेना, तरी मन प्रवाह चालेना, तैसे जनाच्या मना कळले पाहिजे. जनाचा प्रवाह हो चालला, म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठायी ठायी तुंबला, म्हणजे खोटे. श्रेष्ठी जे जे मिळविले, त्यासाठी भांडत बैसले. मग जाणूनी फावले गनिमासी. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जय. धीर धीर महत्कार्य समजून करावे. आधीच पडली धास्ती, म्हणजे कारभार होय नास्ती. या कारणे समजती बुद्धी शोधावी. राजी राखता जग, मग कार्यभागाची लगबग. ऐसे जाणूनी साग, समाधान राखावे. सकळ लोक एक करावे, गनिमा निपुटून काढावे. येणे करिता कीर्ती धावे दिगंतरी. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळ धाके. ऐसे न करीते धक्के, राजास होती. समय प्रसंग ओळखावा, राग निमुटपणे काढावा. आला तरी कळो न द्यावा जनामध्ये. राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक. लोकांचे मनामध्ये धाक उपजोई नये. बहुत लोक मिळवावे, एक विचार भरावे. कष्ट करून घसरावे मेच्छावरी. आहे तितके जतन करावे, पुढे अधिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिम्मत धरावी, शर्तीची तलवार करावी. चढवी वढती पदवी, पावलो तेने. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे कैसे असे. सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधिला जो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली. त्याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. या उपरे आता विशेष काय लिहावे, काय लिहावे. पत्राचा गुंडाळ करून शंभूराजांनी तो पुन्हा मस्तकी लावला. त्यांचे डोळे पाणावले. 7 लाख फौज घेऊन स्वराज्य बुडवण्यासाठी आलेला औरंगजेबाशी झुंज मांडायच्या ऐन मुहूर्तावर समर्थाचं पत्र आलं होतं. शिवराजास आठवून जीवित तुनवत मानून सकळ सुखाचा त्याग करून आता तो योग साधायचा होता. शंभूराजांचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शंभूराजांचं मस्तक सज्जनगडाच्या दिशेनं झुकलं होतं. प्रकरण 9 समाप्त. आजच्या या वाचनातून आपल्याला काय घ्यायचं आहे? खरं तर वाचाल एवढं आपण बोलतो आणि थांबतो, पण या वाचनापासून आपल्याला इतिहास तर जाणून घ्यायचाच आहे. त्याचसोबत आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, जे काही संकट येतात, त्या संकटावरही मात करण्यासाठी हे वाचन खूप महत्वाचं आहे. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या पत्रात सांगितलेले प्रत्येक शब्द आपल्या आयुष्यातही लागू होतात. छत्रपती संभाजी महाराजांचा जर आपण संघर्ष बघितला, तर तो संघर्ष किती मोठा होता. त्या मानानं आपला तर काहीच नाही. आपल्याला सगळी परिस्थिती अनुकूल आहे. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराज जगले. त्यांनी एवढा मोठा इतिहास घडवला. तर त्यांचा तो आदर्श आपल्या पुढं तयार व्हावा आणि या वाचनातून आपल्यालाही काही गोष्टी कळाव्या याकरिता हा बलिदान मास आपण वाचन करून पाळत आहोत.
तर आजचं जे वाचनाचा जो आहे ते समाप्त झालेले आहे. उद्या आपण परत 8:30 वाजता आपल्या पुष्प 5 करिता एकत्र जळू. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.